अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये तमाम आंबेडकरवादी संघटनेमधील लोकांचा मोर्चा दसरा मैदानापासून तर त्रिमूर्ती चौक बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात याच्यापूर्वीही भंडाऱ्यामध्ये मोर्चा मोठ्या प्रचंड संख्येने निघालेला आहे। उपवर्गीकरण करणे म्हणजे काय की अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये भेदाभेद निर्माण करणं आहे असा आमचा या ठिकाणी आरोप आहे। कारण अनुसूचित जातीमध्ये बौद्धांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये 8.5% आहे आणि 13% हे संपूर्ण रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये असताना या 4.5% दुसरे समाज कसे समाविष्ट होतील आणि बौद्ध समाजाला किती आरक्षण यामधून भेटणार आहे हे सरकारने आधी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्यानंतरच आंबेडकरवादी चळवळीमधील जे साहित्यिक आहेत, जे नेते आहेत, त्यांच्याशी प्रथमतः महाराष्ट्र सरकारने माननीय देवेंद्र फडणवीसजींनी यावर चर्चा करावी। त्यामध्ये समाज कल्याण मंत्री माननीय संजयजी शिरसाट यांना देखील त्या ठिकाणी उपस्थित ठेवावं आणि आमच्या प्रश्नाची प्रथम त्यांनी उत्तरे द्यावी। महाराष्ट्रामध्ये हा कलह निर्माण करण्याचं काम सरकार जे करू इच्छिते त्याचा आंबेडकरवादी चळवळीचा फार मोठा रोष त्यांच्यावर आहे आणि अशा प्रकारे त्यांनी चिथावणी देऊ नये आणि ज्या ठिकाणी असे तांत्रिक मुद्दे उपस्थित होतात या तांत्रिक मुद्द्यावर त्यांनी चळवळीतल्या प्रमुख नेत्यांशी पहिले बोलणी करावी आणि त्याचं स्पष्टीकरण त्यांना द्यावं म्हणजे जेणेकरून आमचे काही प्रश्न आहेत हे प्रश्न ते कसे सॉल्व्ह करतील। जिथं संख्या 8.5% आहे तिथं आम्ही वर्गीकरणाच्या कोणत्या टप्प्यामध्ये येणार। आणि दुसरं म्हणजे हे की बऱ्याच अशा जाती आहेत त्या जातीच्या पुढाऱ्यांनी काय की आपल्या समाजामध्ये जाऊन कोणत्याही प्रकारचं प्रबोधन केलं नाही, ज्यांनी आंबेडकरवाद स्वीकारलेला नाही आणि आजही ते पालावर राहतात, तर अशा लोकांचं प्रबोधन काय की त्या समाजाच्या नेत्यांनी करणं गरजेचं होतं। परंतु ते 50 वर्षापासून 60-70 वर्षापासून त्यांनी काही प्रबोधन केलं नाही आणि त्यांना असं वाटतं की आरक्षण म्हणजे काय की जाऊन बसणे हा भाग नाही। तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात, MBBS ची तयारी करावी लागते, त्याच्यानंतर MPSC ची तयारी करावी लागते, UPSC ची तयारी करावी लागते। यामध्ये बौद्ध समाजाला जेवढ्या सवलती आहेत तेवढ्याच सवलती काय की इतर समाजाला देखील आहेत जे अनुसूचित जातीमध्ये येतात। त्यामुळे त्यांनीच त्या स्पर्धेमध्ये उतरावं। त्या स्पर्धेमध्ये त्यांना मनाई नाही। आजही मातंग समाजाचे काय की मोठे अधिकारी आहेत, चांभार समाजाचे मोठे अधिकारी आहेत। राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर यापूर्वी 14 आमदार हे चांभार समाजाचे होते। मग हे रिझर्वेशन तर त्यांना न मागताही मिळून राहिलेलं आहे। मग त्यांनी आपल्या समाजाचा विकास करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आणि आताही ते जर समजा आले आणि पालावरचे लोक जर समजा काय की कॉम्पिटिटिव्ह मध्ये पास झाले नाही तर त्या जागा सरळ ओपन मध्ये जातील आणि ओपन वर्गाला याचा फायदा होईल। रिझर्वेशन टर्न होते, रिझर्वेशन वळवलं जाते ज्यावेळी कॅन्डिडेट हा अवेलेबल मिळत नाही। जसं आपण भंडाऱ्याचं उदाहरण पाहिलं तर NT वर्गामध्ये अ ब क ड आहेत तर ड वर्गातले लोक इथं भंडाऱ्यात नाहीच। त्यामुळं इथलं जिल्हा परिषदच्या जागा असो, पंचायत समितीच्या जागा असो, शिक्षकांच्या जागा असो, या ओपन मध्ये टर्न होतात। हा एक त्यांनी मोठा धोका लक्षात घ्यावा आणि फक्त आपल्या समाजामध्ये जागृती कशी निर्माण होईल
आज ढोर समाजाचे 2 आमदार आहेत, मातंग समाजाचे 4 आमदार आहेत, 8 बौद्ध समाजाचे आहेत आणि 10च्या जवळपास चांभार समाजाचे आमदार आहेत. तर यांनी आपल्या समाजामध्ये जागृती कशी केली जाईल? तुम्ही आंबेडकरवाद स्वीकारणारच नाही. आंबेडकरवाद स्वीकारणं म्हणलं म्हणजे काही बौद्ध होणे नव्हे. तर त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर हा तमाम समाजासाठी हा मुद्दा आहे. ओबीसी लोकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण त्यावेळी कमी होतं ज्यावेळी संविधान लागू झालं, पण ते हळूहळू काय आहे की या परिवर्तनवादी विचाराकडे वळले आणि आज त्यांचे बहुतांशी लोक हे मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत. हे स्पष्ट आहे. तुम्ही निवड आमदार खासदार होऊन चालत नाही, तर सामाजिक चळवळीच्या माध्यमातून देखील समाज प्रबोधन झालं पाहिजे. आणि समाज प्रबोधनासाठी काय आहे की केवळ स्वतःच्या प्रॉपर्ट्या कमवणे. इथल्या आमदारांनी काय केलं की स्वतःच्या प्रॉपर्ट्या कमवल्या, अजून त्याच्या व्यतिरिक्त काय केलं? त्यांनी कुठल्या लोकांसाठी प्रशिक्षण संस्था चालवल्या, त्यांनी कुठल्या प्रकारचं समाज प्रबोधन लोकांना केलं आणि कुठल्या प्रकारचं काय आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दृष्ट्या ते तयार होतील, स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार होतील, याबद्दल कोणतं काम केलेलं? निवड राजकारण आणि स्वतःचा पैसा कमवणे, हेच जर असं चालू राहिलं तर समाज त्यांचा कधीही पुढे जाणार नाही. केवळ बसवणे आणि नोकऱ्या देणे हा काही आपोआप भाग नाही. त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते. ती प्रचंड मेहनतीची तयारी त्या समाजामध्ये निर्माण करून देण्याचं कार्य समाजाच्या नेत्यांचं आहे. आणि या प्रसंगी आम्ही इथं जे गणमान्य लोक बसलेले आहेत, मान्यवर लोक बसलेले आहेत, त्या सर्वांनी समाजात जाऊन याचं समाज प्रबोधन केलेलं आहे आणि मोर्चा प्रचंड प्रमाणामध्ये होईल आणि प्रचंड लोकांमध्ये ज्याचा रोष आहे तो रोष आता सरकारने जाणून घ्यावा आणि असं कोणतंही त्यांनी धोरणाची अंमलबजावणी करू नये की जेणेकरून पुढील काळामध्ये काय की लोकांमध्ये रोष निर्माण होईल. ते शहरी नक्षलवादी संबोधतात माननीय देवेंद्र फडणवीसजी, ते कोणाच्या संदर्भामध्ये संबोधतात हा त्यांनी मुद्दा पहिले स्पष्ट करावा. कारण शहरी नक्षलवादी हा शब्द त्यांच्या तोंडून बरेचदा निघालेला आहे. त्यांनी त्याची व्याख्या स्पष्ट करावी की हे शहरी नक्षलवादी कोण आहेत, की तुम्ही त्यांना प्रवृत्त करता, त्या समाजाला प्रवृत्त करता. म्हणजे आम्ही विरोध करणे म्हणजे काय शहरी नक्षलवादी होतो का? आम्ही विरोध करणे म्हणजे आम्ही नक्षलवादाकडे वळतो का, असा त्याचा अर्थ तो होत नाही. तोही माननीय देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्ट करावं. कारण बहुसंख्येनं हा समाज आहे, सुशिक्षित आहे, आपल्या बळावर काहीतरी नवीन करणारा आहे आणि आपण 50-60-70 वर्षामध्ये पाहूनच राहिलेलो आहोत. समाजाची जी प्रगती आहे ती केवळ आरक्षणामुळे नाही झाली, केवळ आरक्षणामुळे नाही झाली. आरक्षणामुळे थोडी झाली असेल, पण तरी मात्र काय की ओपनमध्ये देखील काय की त्या समाजाचे लोक लागलेले आहेत. हे आपण याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मतांची गरज असते त्यावेळी काय की लोक आमच्याकडे येतात, आमचे होट घेतात, परंतु त्या समाजाच्या विधानसभेमध्ये ज्यावेळी हा प्रश्न येईल त्यावेळी आमचं ओबीसी समाजाला आव्हान आहे, एसटी समाजाच्या लोकांना आव्हान आहे, आमदारांना, की त्यांनी या गोष्टीचा विरोध करावा. कारण आता फक्त काय महाराष्ट्र सरकार चाचपडून राहिलेलं आहे की पहिले आम्ही शेड्यूल कास्टवर वार करू, त्याच्यानंतर ओबीसीसाठी उपवर्गीकरणाचा रोहिणी आयोग बसलेलाच आहे, त्याची शिफारस केंद्र सरकारनं मान्य केलेली आहे आणि एसटीमध्ये देखील उपवर्गीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळं या दोन्ही समाजांनी असं समजू नये की हा आता फक्त एससी पुरताच हा प्रश्न मर्यादित आहे, तो ओबीसीलाही समोर
अशा उपवर्गीकरणाचा मुद्दा फेस करावा लागू शकतो। कारण ओबीसी समाजामध्ये आज 400च्या वर ओबीसी समाज आहे, त्याचं वर्गीकरण तुम्ही कसं? एसटी मध्ये देखील काय आहे की 52च्या जवळपास जाती आहेत, त्यांचं वर्गीकरण तुम्ही कसं करा? आणि आता एसटी वर्गामध्ये काय आहे की प्रत्येक समाज हा घुसू इच्छितो। बंजारा समाज, बंजारी समाज, धनगर समाज, तर याला कोर्टाने अनेकदा काय की त्या लोकांचं म्हणजे म्हणणं फेटाळलेलं आहे की बाबा तुम्ही या वर्गामध्ये, त्याच्यामध्ये अजून एक समाज आहे तो भंडाऱ्यात आहे, याही समाजानं काय आहे की बरेच आंदोलनं केले, परंतु अभ्यासामध्ये जे दिसेल स्पष्ट ते त्यांनी तरतूद करा, नाही तर याला इकडं शिरवा त्याला तिकडं शिरवा अशा प्रकारचं आरक्षण होत नाही। कारण मंडल आयोग ज्यावेळी लागू झाला त्यावेळी त्यांनी काय आहे की 22 ज्या शिफारसी लागू केल्या, त्याच्यात 11 शिफारसी ज्या जातींना लागतात, मग उदाहरणार्थ स्वरूपामध्ये काय आहे की ज्यांच्याकडे 10वी पर्यंत शिक्षण झालेलं नसेल, ज्यांच्या घरी मोलमजुरी करून जीवन जगत असतील, ज्यांना श्रमाचे काम करून आपलं जीवन जगावं लागते, आणि त्याचबरोबर काय आहे की जे कच्च्या घरामध्ये राहतात, हे असे सर्व निकष काय की मंडल आयोगामध्ये पाहण्यात आले आणि त्याच्यानंतर त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात आला। आता कसं आहे, सरसकट राज्य सरकार त्या जातीचं आहे का? अरे बाबा, त्याची सामाजिक परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, शैक्षणिक परिस्थिती काय आहे, याचा पहिले अभ्यास करा आणि त्याच्यानंतर त्याला ओबीसी मध्ये आणता येते किंवा नाही याचा विचार। नाही तर पुन्हा तेच होईल, पुढारलेल्या जाती याचा फायदा घेतील आणि ज्या मूळ लोकांसाठी ते आरक्षण आहे ते मूळ लोकांसाठी ते आरक्षण राहणार नाही, मूळ लोकांसाठी आरक्षण राहणार नाही। तो या ठिकाणी आपण एक मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आपण या मुद्द्याला हायलाइट करा। सामाजिक प्रश्न आहे, त्याच्यामुळं काय आहे की समाजामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात, सरकारला याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि सरकारने या सर्व अडचणीच्या पहिले म्हणजे कोणत्याही विधानसभेमध्ये ठराव मांडण्याच्या पूर्वी समाजाच्या बुद्धिमंत लोकांसोबत, राजकीय नेत्यांसोबत आणि संपूर्ण जिल्ह्यामधून जे आंबेडकरवादी चळवळीत पुढाकार घेणारे लोक आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करावी, ही आमची विनंती त्यांनी लक्षात घ्यावी। एवढंच तूर्त या ठिकाणी मी बोलतो। ठीक, पहले बता रहे थे तो मैं लाइव उठा लेता, बहुत अच्छा बोला, अब इसको लाइव उठाना पड़ेगा। हाँ, मैं लाइव उठा लेता पूरा तुरंत। एक आंदोलन का जो उद्देश्य है वो एक छोटे मुद्दे में चाहिए, 1 मिनट के अंदर में जो आंदोलन करेगा। रोल स्टार्ट। नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं की आम्ही येत्या 3 महिन्यामध्ये एससीचे उपवर्गीकरण लागू करणार आहोत। या महाराष्ट्र राज्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये 31 ऑक्टोबर 2025 रोजी भंडारा येथे संपूर्ण आंबेडकरवादी समाजाच्या नेतृत्वामध्ये भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा शास्त्री चौक वरून सुरुवात होईल व जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी अशी आहे की तोडो फोडो राज करो आणि त्यातूनच आरक्षण संपविण्याचा हा डाव असल्यामुळे ज्या समितीला उपवर्गीकरण करण्याचे कार्य दिलेले आहे ती समिती तात्काळ रद्द करावी, हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलेले आहे। त्याचबरोबर समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी उपवर्गीकरण न करता त्याच समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व निर्माण करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पाऊल उचलले पाहिजेत, यासाठी सुद्धा हा मोर्चाचे आयोजन आहे। आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी जनतेला तसेच आंबेडकरवादी सामाजिक संघटन, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना
नम्र आवाहन करतो आहोत की 31 तारखेच्या या आंदोलनामध्ये आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा आणि या लढ्याला आपण बळकट करा. धन्यवाद. बढ़िया. इधर देखो सो. वो